तलवारी काढपाक रेडी आहा. दे आर नॉट रिस्पेक्टिंग. वी हॅव रायट टू प्रॅक्टिस अवर रिलीजन. आणि ते आमकां स्टॉप करता आणि वयल्यान धमक्यो दितात की तुमकां मारतले, हे करतले, ते करतले. ऍक्शन गेलेले जाय आणि काय नाका. अलीकडच्या काळात गोव्यात मडगावच्या दवर्ली, हाऊसिंग बोर्ड, मोतीडोंगर अशा भागांमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वारंवार तेढ निर्माण झाल्याचं दिसून येत होतं. पण आता ही धार्मिक तेढ केवळ 66 तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. संपूर्ण गोवाभर हे लोण पसरत चालल्याचं गेल्या आठवड्यात दिसून आलं. निमित्त होतं जुलूसचं. मुस्लिम समाजाला काणकोणमध्ये जुलूस परंपरा सुरू करायची आहे, पण याला स्थानिक हिंदूंनी प्रखर विरोध केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण गोव्यात उमटू लागलेत. 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या प्रकारानंतर वेगवेगळ्या पोलीस स्थानकांसमोर दोन्ही समाजाचे लोक जमा करून शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत. सध्या गोव्यात नेमकं काय घडतंय, हिंदू मुस्लिम ऐक्याला नेमका तडा का जातोय, चला जाणून घेऊया नेमक्या शब्दांमध्ये. तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत. काणकोण तालुक्यात मिलाद उद नबी या संघटनेला जुलूस काढण्याची परंपरा सुरू करायची आहे. त्यासाठी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज केले जात आहेत, पण हिंदू संघटना याला आक्षेप घेत आल्या आहेत. काणकोणमधील धार्मिक परंपरा आणि इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून दरवर्षी प्रशासनाकडून परवानगी नाकारली जाते. तरी देखील यंदा पुन्हा या संघटनेनं प्रशासनाकडे 29 सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली. काणकोणातील हिंदवी स्वराज्य या संघटनेनं याला आक्षेप घेतला. त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नावे मामलेदार मनोज कोरगावकर यांना लेखी निवेदन दिलं. या निवेदनावर 60 प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यामध्ये काणकोणात जुलूसची परंपरा सुरू करू नये अशी मागणी करण्यात आली होती. त्यात कारणंही स्पष्ट करण्यात आली होती. ही कारणं अशी आहेत. काणकोण तालुक्यात ईदच्या निमित्तानं जुलूस काढण्याची परंपरा कधीच नव्हती. या तालुक्यात पूर्वीपासून 8 ते 10 मुस्लिम कुटुंब राहतात. ती दरवर्षी आपल्या मशिदीत आनंदानं ईद साजरी करतात. याला आमचा काहीही आक्षेप नाही. गोव्यातील मुस्लिम समाजानं आपले सण, उत्सव आणि परंपरा आनंदाने साजरे करावेत. काणकोणमध्ये गोव्याबाहेरील विशेषतः कर्नाटकच्या कुमठा, धारवाड, हुबळी, भटकळ आदी भागातील आणि त्याचबरोबर मडगाव परिसरातील मुसलमान येऊन धार्मिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. 5 वर्षांपूर्वी साधारण 5000 लोकांनी एकत्र येऊन काणकोणमध्ये जुलूस काढण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार काणकोणवासीय सहन करणार नाहीत. काणकोणात श्री मल्लिकार्जुन देवाच्या प्रसाद कौलाविना कोणतेही धार्मिक उपक्रम केले जात नाहीत. त्यामुळे इथं परंपरेनं जे धार्मिक उत्सव होतात ते तसेच चालू राहतील. नवीन प्रकार सुरू करू दिला जाणार नाही असे मुद्दे हिंदवी स्वराज्य संघटनेनं निवेदनात मांडले होते. वरील निवेदन मिळाल्यानंतर प्रशासनानं तिसऱ्यांदा जुलूस काढण्यास परवानगी नाकारली होती. पण हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. 26 सप्टेंबर रोजी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीनं काणकोणात एक जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत परराज्यातून येणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. काणकोणात भरणाऱ्या शनिवारच्या आठवडा बाजारात बाहेरच्या लोकांना पालिकेने परवानगी देऊ नये, या लोकांकडून काहीही खरेदी करू नये असे ठराव देखील या सभेत घेण्यात आले. याशिवाय मुस्लिम समाजाच्या पेहरावावर देखील टीका करण्यात आली. काणकोणात घडलेल्या या प्रकाराचे पडसाद दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी मडगावात उमटले. तिथल्या मुस्लिम समुदायानं दक्षिण गोवा पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांना निवेदन सादर केलं. त्यात मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे हिंदवी स्वराज्य संघटनेचा अध्यक्ष सम्राट भगत यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन देताना जामा मशिदीतील मुस्लिम समुदाय उपस्थित होता. इतकं झाल्यानंतर 28 सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी म्हापशात त्याचे पडसाद उमटले. अत्यंत आक्रमक बनलेला मुस्लिम समुदाय म्हापसा पोलीस स्थानकावर जमा झाला. तिथं सम्राट भगत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली. हे प्रकार इतक्यावरच थांबले नाहीत. 29 सप्टेंबर रोजी कुंकळी पोलीस स्थानकावर मोठ्या संख्येनं मुस्लिम समुदाय जमा झाल्यानं तिथं तणाव निर्माण झाला होता. कारण होतं मारहाणीचं. पायराबाणमधील 35 वर्षीय तरुणाला जुलूसाच्या वेळी 3 हिंदू युवकांनी मारहाण केल्यानं तो जखमी झाला. हाच मुद्दा उचलून मुस्लिम समुदायानं विराज देसाई, संदेश केंकरे आणि स्वप्नेश देसाई या तिघांना अटक करावी अशी मागणी लावून धरली. याची माहिती मिळताच हिंदू समुदाय देखील मोठ्या संख्येनं पोलीस स्थानकावर जमा झाला. त्या मुस्लिम तरुणानं हिंदूंच्या देवीबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप हिंदू समुदायानं केला.
पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या आणि दोन्ही गटांना परत जाण्यास सांगितलं. या घटना इतक्यावरच थांबल्या नाहीत. म्हापशात 28 सप्टेंबर रोजी मुस्लिम समुदायानं काणकोणच्या मुद्द्यावरून शक्ती प्रदर्शन केल्यानं हिंदुत्ववादी संघटना 30 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरल्या. या संघटनांनी गोव्यात परप्रांतात आलेल्या मुस्लिम समाजावर टीका केली. परप्रांतातून आलेल्या मुस्लिम व्यक्तींकडून गोव्याचं धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. काणकोणचा मुद्दा म्हापशात उपस्थित करून राज्यात दबावतंत्राचा वापर केला जात आहे. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही या हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. एकंदरीत काणकोणमधील जुलूसला आक्षेप घेतल्यानं हिंदू मुस्लिम यांच्यात दरी निर्माण झाल्याचं दिसून येते. दोन्ही समुदाय एकमेकांना इशारे देत आहेत. यावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केले. गोवा शांत प्रदेश आहे. ही शांतता कोणीही बिघडवू नये असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तरी देखील ही दरी काही मिटलेली नाहीये. आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडींचं नेमकं विश्लेषण बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.